श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 613. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भरतजींचं आगमन चित्रकूट पर्वताच्या या कामदगिरी पर्वतापर्यंत आलेलं होतं. भगवंताचा आश्रम आता अतिशय निकट अशा सान्निध्यामध्ये आला होता. भरतजींची पावलं देखील अत्यंत वेगाने या आश्रमाच्या दिशेने निघाली होती. परंतु एका टप्प्यावरती भरतजी या समस्त प्रकृतीला, या निसर्गाला अवलोकन करत आहेत. भरतजींना हा प्रभू रामचंद्रांच्या आश्रमाजवळचा निसर्ग अत्यंत प्रसन्न वाटत आहे. आणि का नसावा, समस्त प्रकृतीचा स्वामी जिथं राहत आहे, ज्याच्या समवेत या प्रकृतीची असलेली उद्गम बिंदू मूळ माया आहे, अशा या स्वामींच्या सेवेसाठी समस्त प्रकृती देखील अनुकूल होऊन या चित्रकूट पर्वतावरती अत्यंत निसर्गरम्य, अत्यंत प्रसन्न रूपाने तिथं नांदतच होते. या समस्त निसर्गाला भरतजींच्या एका संत दृष्टीने गोस्वामीजी पाहतायत. आणि त्यांनी आपल्याला या प्रकृतीचं अवलोकन करत असताना एक अतिशय सुंदर रूपक या भरतजींच्या दृष्टीतून आपल्या समोर ठेवलंय. भरतजींचीच दृष्टी का? कारण जसं समर्थ दासबोधामध्ये म्हणतात की जो त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी, जो संसार दुःखे दुखावला. भरतजींच्या आयुष्यामध्ये त्यांना या इति नावाच्या असलेल्या समस्त हानींना सामोरं जावं लागलेलं आहे. जसं इति या शब्दाच्या अंतर्गतच अनावृष्टी, अतिवृष्टी, टोळधाड अशा अनेक प्रकारच्या अधिभौतिक दुःखांच्या आधाराने पीडित असलेल्या जीवाला जर चांगला एखादा भूभाग वास्तव्यास मिळावा, मुबलक अन्नधान्य जल मिळावं, त्याच्या जीवाला जशी शांतता मिळावी, तशी भरतजींना प्रभू रामचंद्रांच्या या चित्रकूट परिसराच्या पावन झालेल्या भूमीमध्ये आल्यावर झालेली आहे. आणि त्यामुळं भरतजींचं हे अवलोकन अत्यंत महत्वाचं आहे. आणि तिथून एका सुंदर अशा रामराज्याचं अवलोकन भरतजी करत आहेत. समस्त ब्रह्मांडाचे स्वामी असलेले प्रभू रामचंद्र सीताजींच्या समवेत ज्या चित्रकूटावरती राहतात, तो चित्रकूट राजाच जणू काही प्रभू रामचंद्रांच्या सेवेत आलेला आहे. आणि केवळ राजाच नाही, तर त्या राजाच्या बरोबर असलेले त्याचे सर्व मंत्री, त्याचा सर्व परिवार, हे सर्वच जण प्रभू रामचंद्रांची सेवा करतायत. असं हे विलक्षण रामराज्य जे जीवाला आपल्या अंतरंगामध्ये आणि दृश्य जगात समाज स्तरावरती अनुभवायचं असतं, त्या रामराज्याची संकल्पना सज्जनो आपण कालच्या निरूपणामध्ये पाहत होतो. वेळेअभावी आपण कालचे दोहे पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळं आपण कालच्या दोह्यांचा पहिल्यांदा परामर्श घेऊयात, आजच्या दोह्यांचं गायन करूयात. जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ आजच्या चौपायांमध्ये देखील आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूयात. गोस्वामीजी गाऊ लागतात. बन प्रदेश मुनिभास घनेरे, जनुपुर नगर गाँव गनखेरे, विपुल विचित्र बिहग मृगनाना, प्रजा समाजुन जाई बखाना, खगहा करी हरी बाघ बराहा, देखी महिष वृष साजू सराहा,
बयरु बिहाई चरही एक संगा, जह तह मनहु सेन चतुरंगा, झरना झरही मत गजगाजही, मनहु निसान विविध विधि बाजही, चक चकोर चातक सुक पिक गन, कूजत मंजुमराल मुदित मन, अलिगन गावत नाचत मोरा, जनुसुराज मंगल चहोरा, बेली बिटप तृण सफल सफूला, सब समाजु मुद मंगल मूला, राम सैल शोभा निरखी, भरत हृदय अति प्रेमु, तापस तप फल पाई जिमी, सुखी सिराने नेमु सियावर, रामचंद्र प्रिय हो. भरतजींच्या या वैराग्यशील अंतःकरणातून प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या चित्रकूट परिसराचं अवलोकन भरतजी करतायत आणि त्यांच्या हृदयात निर्माण झालेल्या सद्भावाला गोस्वामीजी रूपी कवी एका रूपकाच्या आधाराने आपल्या समोर ठेवतायत. परंतु हे काव्य मन आहे ते रंजन करण्यासाठी नाहीये, ते आपल्या जीवनाला एक विलक्षण बोध या रूपकातून देऊ पाहत आहेत. भरतजींनी ही प्रकृती अत्यंत प्रसन्न असलेली या आश्रमाच्या जवळ पाहिली. गोस्वामीजी लिहू लागतायत, या आश्रमाच्या जवळपास असलेला हा परिसर म्हणजे जणू काही एक विलक्षण रामराज्याची स्थापना झाल्यासारखा एक आनंद, एक प्रसन्नता या समस्त परिसरामध्ये त्याला प्रदान करत होते. प्रभू रामचंद्रांच्या निवासामुळे ही वनसंपत्ती कशी दिसत आहे. राम बास बन संपत्ती भ्राजा, सुखी प्रजा जनु पाई सुराजा. सज्जनो, यातून आपण ही रामराज्याची संकल्पना कालच्या निरूपणामध्ये जेवढा वेळ आपल्याला मिळाला त्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. हा विषय माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा वाटतो. एका साधकाच्या जीवनामध्ये जो अखंड भगवंताचं स्मरण करतोय, त्याचं नाम घेतोय, त्याचं गुणचरित्र, त्याचं लीला चरित्र गातोय, त्याच्या जीवनामध्ये हे वृत्त्यंतर म्हणजे नेमकं काय आहे, ही स्थिती परिवर्तनाची अवस्था काय आहे, याचं चिंतन जणू काही गोस्वामीजी आम्हाला या रामराज्याच्या रूपाने सांगतायत. हे रामराज्य आहे. या समस्त राज्याचा स्वामी राम या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या सेवेसाठी हा चित्रकूट राजा. परंतु हा राजा अंतरंगाच्या रूपाने जर अभ्यासायला गेलं तर तो एका जीवाच्या अंतरंगात प्रस्थापित झालेला विवेक या रामराज्याचा तो खऱ्या अर्थाने कारभारी ठरतो. रामदास हा विवेकीच असला पाहिजे. मी रामाचा दास आहे असं म्हणायचं आणि त्याच वेळेला अविवेकाने आचरण करायचं, हे रामदासी होण्याचं लक्षण नाही. सज्जनो, आम्हाला प्रभू रामचंद्राचं चरित्र काय देतं? त्याच्या या लीला चरित्राच्या नित्य चिंतनाने जीवाच्या अंतरंगामध्ये तो आपल्याला विवेकच प्रदान करत असतो. या विवेकाच्या आधाराने ज्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये मला वारंवार त्रास देतात,
ज्याच्यावरती मी अनेकदा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु उत्तर शोधता शोधता मी आणखीनच त्या जाळ्यामध्ये अडकत जातो. सज्जनो, विवेक आमच्या जीवनामध्ये प्रश्न हा कधीही सोडवून देत नाही, त्या प्रश्नाची तो आम्हाला नेहमी दाहकता कमी करून देतो. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे. आम्ही त्यामध्ये असा विचार करतो की भगवंत आमच्या प्रारब्धाला बदलून टाकेल. यस, तो करू शकतो, त्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु तो आमच्या जीवनामध्ये प्रारब्ध बदलण्यापेक्षा त्या प्रारब्धातून निर्माण होणारा भोग, मग तो सुखाचा असेल किंवा दुःखाचा असेल, या दोन्ही अवस्थांमध्ये जर तो आम्हाला सम्यक ठेवू लागला, तर मग प्रारब्ध असलं काय आणि नसलं काय, मनुष्याच्या जीवनामध्ये त्याची स्थिती ही कधीही दोलायमान होऊ शकत नाही. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर शोधण्यापेक्षा त्या प्रश्नामुळे निर्माण होणाऱ्या त्रासालाच जर सहन करण्याची शक्ती आमच्या मनामध्ये निर्माण झाली, तर विवेक हा आमच्या जीवनामध्ये प्रस्थापित झाला आहे, असा निष्कर्ष आपण काढू शकतो. बघा, रामकृष्ण परमहंसांना आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये हा एवढा घशाचा कर्करोग झालेला, त्यांचे शिष्य म्हणतायत की आपण मातेला सांगत का नाही की हा दाह थोडा कमी कर. परंतु त्यावरती स्मित हास्य करून रामकृष्ण परमहंस हे दुःख देखील गिळण्याची ताकद काय असते हेच आपल्याला दाखवतात. श्री महाराज आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यात विषप्रयोगामुळं, जेव्हा त्यांना हा दम्याचा विकार रात्र रात्र त्रास द्यायचा, इतिहासकार लिहितात की आपल्या पलंगाच्या दांडीचा आधार घेऊन महाराज रात्रभर खोकत उभे राहायचे, आपली उबळ शमवण्याचा प्रयत्न करत असायचे. परंतु कधी सकाळी रामाच्या समोर प्रसन्नतेने महाराज उभे राहण्यामध्ये चुकले का हो? कधी रामाला आपले हे भोग दूर कर म्हणून त्यांनी सांगितलं का हो? ते जसे आहे ते या देहाच्या माथ्यावरती आहेत. मला माझ्या जीवनामध्ये प्रसन्नतेने जगण्याचा राजमार्ग हा विवेक प्रदान करत असतो. आणि प्रसन्नता हा आमच्या जीवनाचा ज्या वेळेला राजा होईल ना सज्जनो, समजावं की राम आमच्या हृदयामध्ये प्रगटू लागलेला आहे. मी तर स्वतःच्या या परमार्थाचं मोजमाप कशा पद्धतीने करावं असा जेव्हा मनात विचार करू लागतो, तेव्हा त्याचे वेगवेगळे निकष आहेत. ठीक आहे, संख्या एक भाग आहे, संख्या हे औषध आहे. जसं डॉक्टर आपल्याला म्हणतात की रात्री 1, दुपारी 1 आणि सकाळी 1 असे 3 गोळ्या तुम्ही दिवसामध्ये घ्या. समर्थ देखील आपल्याला तेच सांगतात ना, प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. या 3 वेळेचे हे डोस या राजवैद्यांनी आपल्याला दिलेत. मग म्हणून मी औषध घेतलं एवढंच एक मोजमाप रोगी कधी स्वतः बरोबर ठेवत नाही. रोगी औषधाबरोबर मला किती बरं वाटतंय हे मोजमाप आपल्या जीवनात ठेवतो. मी आपल्या समस्त नामधारक सद्भक्तांना हात जोडून प्रार्थना करू इच्छितो की तुमच्या जीवनामध्ये नामस्मरण हे तुम्ही तुमच्या हृदयातल्या प्रसन्नतेच्या आधाराने मोजायला शिका. प्रसन्नता, अकारण प्रसन्नता. मन कुठल्या तरी गोष्टीच्या आधाराने आनंदी होऊ शकतं, परंतु ते प्रसन्न होईलच याची खात्री नसते. प्रसन्नता ही एखाद्या वाऱ्याच्या झुळुकीसारखी आहे. आता सध्याच्या या वैशाख ऋतूच्या दिशेने आपली जी वाटचाल चालली आहे, त्यावेळेला कधीतरी अचानक एक गार वाऱ्याची झुळूक येते, अकारण येते आणि मनाला जशी ती प्रसन्नता देऊन जाते. तशी ही स्थिती आहे सज्जनो. या अशा आत्ताच्या समाज स्थितीमध्ये जेव्हा सर्वांची मन ही उदास, खिन्न असू शकतात, त्यावेळेला खऱ्या अर्थाने साधकाला आपली प्रसन्नता टिकवण्याची परीक्षा पास करावी लागते. त्यामुळे विवेक
राजा, त्याचे अलंकार आहेत प्रसन्नता. ज्याला जीवनामध्ये ही प्रसन्नता अशी स्वाभाविकपणे धारण करता आली, आणि या प्रसन्नतेला पूरक असं औषध हे नामस्मरण आहे. मी तर असं म्हणेन की आपण आपल्या संसारातल्या कितीतरी छोट्या फुटकळ गोष्टींच्या आधाराने ही प्रसन्नता घालवत असतो. जसं दासबोधामध्ये समर्थ म्हणतात की त्या राजाने मणी घेण्याच्या बदल्यामध्ये आपलं राज्य देऊन टाकलं. प्रसन्नता हे राज्य आहे सज्जनो, जे विवेकाच्या आधाराने तुम्हाला प्राप्त होतं. तुम्ही किती छोट्या छोट्या गोष्टींच्या आधाराने स्वतःला उद्विग्न करता, लोकांचा द्वेष करता, मत्सर करता. मग औषधाचं प्रमाण कितीही वाढवलं तरी प्रसन्नतेचं आरोग्य काही केल्यास सुधरत नाही. इथं विवेक असायला हवा की अरे मी कुठल्या गोष्टींना महत्व देतोय, कुठल्या गोष्टींच्या आधाराने या प्रसन्नता रूपी राज्याला देऊन टाकतो या फुटकळ मण्यांच्यासाठी. त्यामुळे विवेक आपल्या हृदयामध्ये प्रस्थापित झाला आहे. याचं एक अत्यंत साधं सोपं गणित आहे, आपण आपल्या हृदयामध्ये टिकून ठेवणारी प्रसन्नता. आणि हा प्रसन्नता नावाचा जो गुणधर्म आहे ना सज्जनो, हा स्वतः आतल्या आतमध्ये अनुभवायचा आहे बरं का. मौन पाळून आपल्या आतमध्येच, आपल्याच अंतरंगामध्ये कुमोदिनी काय जाणे परिमळ, भ्रमर सकळ सेवितसे, तसे हे भ्रमर होऊन भ्रमर गुंतले सुमन कळीके, अशी आपल्या मनाची स्थिती करून त्या चिंतनामध्ये, त्या नामामध्ये स्वतःच्या मनाला लिप्त करून टाकायचंय आणि या प्रसन्नतेच्या सुखसागरामध्ये अखंड लोळत राहायचंय. ज्याला माझे श्री महाराज अनुसंधान म्हणतात, जो या गोपींनी आपल्या आयुष्यभर सांभाळलेला भाव आहे. आणि त्यामुळे वृंदावनातून पुढे निघून गेलेला श्रीकृष्ण कधीही वळून पुन्हा गोपींना भेटण्यासाठी व्रजभूमीमध्ये आला नाही, परंतु त्यामुळं गोपींची प्रसन्नता संपली नाही. गोपी भगवंताच्या विरहामध्ये देखील त्याच्या स्मृतींच्या या असलेल्या एका अमोघ खजिन्यामध्ये आपल्या मनाला लिप्त करून राहिल्या, आणि त्यामुळं त्या बाहेरून जरी उदास दिसत असल्या तरी विलक्षण कृष्णमय चित्तामुळं त्या अखंड प्रसन्न होत्या. गुरु देखील आपल्यामध्ये काय बघतो? मला आठवतं मी 2008 मध्ये जेव्हा सुरुवात निरूपणाची गोंदवल्यात केली, तेव्हा एक पहिल्यांदा उदाहरण त्यावेळेला स्वाभाविकपणे मनात आलं की जशी लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी माहेरी परत आली की सासरी जाण्याच्या आधी बाप दागिन्यांची घेवाण देवाण आपल्या व्याह्यांशी बसून करतो की आम्ही एवढं सोनं घालूत, हे दागिने देऊत, ह्या पाटल्या बांगड्या जे काय असेल याची एक याद्या बनवल्या जायच्या जुन्या काळी. त्याप्रमाणे मुलीला ते सर्व काही दिलं जायचं. सासरची लोक देखील या सगळ्या गोष्टी अगदी मोजून घ्यायचे. परंतु जेव्हा मुलगी लग्न होऊन गेलीये आणि 15 दिवस महिन्यानंतर जेव्हा पहिल्यांदा माहेरपणासाठी येते, तेव्हा बाप तिच्या दागिन्यांकडे बघत नाही. आपण जे दिलं होतं ते सगळं तिच्याबरोबर आहे की नाही याची विचारपूस करत नाही. तो तिच्या डोळ्यामध्ये बघतो की माझी मुलगी समाधानी आहे की नाही. तसा गुरु आमच्या जीवनामध्ये सज्जनो आमचं समाधान, आमची प्रसन्नता बघत असतो. आणि माझा रामराया काय देतो आम्हाला? प्रसन्नता यान गताभिषेकतस्तथान ममले वनवास दुःखता. ज्याची प्रसन्नता राज्याभिषेक करत आहोत या गोष्टीमुळं उधाण आल्यासारखी बेफान झाली नाही आणि वनात जायचं आहे म्हणून ती म्लान झाली नाही, अशी प्रसन्नतेने युक्त असलेला माझा राम आहे.
आणि ही प्रसन्नता टिकवण्यासाठी आम्हाला आमच्या जीवनामध्ये सहकारी हवाय, तो म्हणजे वैराग्य रूपी मंत्री. जोपर्यंत हव्यास आहे, मला ही गोष्ट हवी आहे, मला ती गोष्ट हवी आहे, भगवंतापासून निर्माण झालेल्या गोष्टींची हाव जोपर्यंत आहे, तोपर्यंत आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रसन्नता टिकवण्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागतं. कारण दुःख कुठं आहे? हव्यासामध्ये दुःख आहे. मला हे पाहिजे होतं आणि मला ते मिळालं नाही, त्याच सरशी उदासीनता आमच्या जीवनामध्ये आहे. परंतु मला काहीच नको आहे. माझ्या रामाने मला अत्यंत आनंदात ठेवलंय, आता मला खरंच काही नको, हा भाव ज्याच्या हृदयामध्ये स्थिरावलेला आहे आणि तो भाव ज्याचा मंत्री झालेला आहे, असं वैराग्य ज्याच्या जीवनात आहे सज्जनो, तोच आपल्या जीवनामध्ये या विवेकाला धारण करू शकतो आणि या विवेकाच्या आधाराने आलेल्या प्रसन्नतेचा तो भोग घेऊ शकतो. परंतु वैराग्य हे जोपर्यंत संरक्षणामध्ये नाही, तोपर्यंत वैराग्य देखील बऱ्याचदा उघडं पडतं, अनाथ पडतं. आज आपण भारत देशामध्ये सर्वजण सुरक्षितपणे राहू शकतो, कारण आपल्या सीमेवरती आपला सैनिक जागा आहे. या सैनिकांच्या असलेल्या कृपेमुळे आपण आतमध्ये या आनंदामध्ये जगू शकतो. त्याप्रमाणे साधकाच्या जीवनात, ज्याच्या हृदयामध्ये राम प्रतिष्ठित झालेला आहे, प्रत्येकाच्या हृदयात राम आहेच, परंतु ज्याच्या हृदयामधल्या रामाने त्या सिंहासनावरती आपलं हे पद धारण करून आपल्या भक्तांना त्याचं दर्शन घडवलेलं आहे, त्याच्या जीवनात हा विवेकरूपी राजा, वैराग्यरूपी मंत्री आणि या हृदयरूपी सीमेवरती जे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, जे त्याचं सैन्य आहे, जे यम आणि नियम रूपाचं सैन्य आहे, हे वैराग्य टिकवण्यासाठी यम आणि नियमाची अत्यंतिक गरज आहे. बघा, इथं यमाचा पहिला जो तत्व भाग आहे तो आहे अहिंसा. सैन्य आणि अहिंसा हे दोन शब्दच खरं तर परस्पर विरोधी वाटतात, परंतु परमार्थामध्ये ज्याला हृदयात राम राज्य प्रस्थापित करायचंय, त्याच्यासाठी सैन्य हे अहिंसा आहे. कुठल्याही जीवाच्या विषयी मनामध्ये द्वेषभाव नसणं, त्याचं नुकसान व्हावं अशी इच्छा नसणं. अहो, आपण जड भरताचं चरित्र ऐकलेलं आहे. तो त्या मुंग्यांवरती पाय पडू नये यासाठी जमिनीवरती उड्या मारत जातोय, आणि त्या बदल्यामध्ये पालखीत बसलेला राजा अनेकदा त्याला सूचना देतोय की जर आता मला त्रास झाला तर मी तुला शिक्षा करीन. तरी देखील जड भरत विचार करतोय की शिक्षा तर या देहाला होणार आहे, परंतु सर्वाभूती असलेल्या या भगवंतावरती मी पाय कसा ठेवायचा? हे जैन मुनी देखील हे तत्व अत्यंत कसोशीने पाळतात. बघा, आम्ही कदाचित अहिंसा शारीरिक पातळीवरती करणार नाही, परंतु मानसिक हिंसा ही आम्हाला अत्यंत प्रिय आहे. लोकांची निंदा करणं, लोकांचे दोष पाहणं, ही मानसिक हिंसा देखील आपल्या जीवनामध्ये या रामराज्यापासून आम्हाला विचलित करते. आणि एक लक्षात घ्या, सैन्याला एका ठिकाणी जरी भगदाड असेल तरी शत्रू आत शिरतील, वैराग्याचा नाश करतील. वैराग्य ढासळून पडताच विवेकरूपी राजा सिंहासनावरून खाली पडेल. विवेकरूपी राजा सिंहासनावरून खाली पडताच प्रसन्नता ही आमची लोप पावेल. प्रसन्नता लोप पावताच राम देखील आमच्या हृदयामधून अदृश्य होऊन जाईल. म्हणजे आम्हाला अखंड सावधानता हा जो संतांनी बोध दिलेला आहे तो किती महत्वाचा आहे, की आमचा एक एक सैनिक हा परिपूर्ण पाहिजे, 100% खरा पाहिजे. अहिंसा ही आमच्या जीवनात नित्य आचरणात उतरली पाहिजे. मी कोणाचं शारीरिक काय, वाचिक काय, मानसिक देखील हिंसेचा आधार घेणार नाही. बघा, जग या लॉकडाऊनच्या काळामध्ये परवा बातम्यांमध्ये मी बघत होतो की डोमेस्टिक व्हायलन्स
हा कितीतरी पटीने जगभरामध्ये वाढलाय. कारण की इतके दिवस घरामध्ये एकत्र नवरा बायको मुलं बाळांना राहण्याची सवय तुटलेली आणि त्यामुळे हे सगळे लोक एकत्र आले, करायला काही नाही म्हटल्यानंतर भांडणं केली गेली. मनुष्याच्या आतमध्ये अहिंसा ही बऱ्याचदा तो परिस्थितीजन्य ठेवतो. ज्या क्षणी त्याला त्या हिंसेला प्रदर्शित करण्याची अनुकूलता मिळते त्या सरशी त्याचा तो मूळ स्वभाव वरती येतो. त्यामुळे सज्जनो, अहिंसा हा आमचा मूळ स्वभाव झाला पाहिजे. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करे. ही करुणा आमच्या जीवनामध्ये असली की अहिंसा देखील आमचा सहज स्वभाव होतो. आमची वाणी ही सत्य असली पाहिजे. वाणीचा सैनिक आहे सत्य. कारण असत्य या वाणीने उच्चारण करता चित्तामध्ये त्या गोष्टीची नोंद करावी लागते. असत्य चित्तामध्ये प्रक्षोभ निर्माण करतं. प्रक्षोभातून विवेकाचं सिंहासन दोलायमान होतं. त्यामुळं बोलायचं असेल तर सत्य या दृष्टीनेच आपण उच्चारण करावं. अन्यथा मौन ठेवून आपण वाचेच्या आधाराने अखंड नामस्मरण करावं. त्यामुळे सत्य हा देखील सैनिक आपला खरा पाहिजे. अस्तेय, महाराज म्हणायचे की परधनाची अभिलाषा ठेवू नका. चोरी करण्याची अभिलाषा, मला काहीतरी मिळावं ही अभिलाषा. आपल्या भारत भूमीचं हे वैभव आहे की आपण कधीही दुसऱ्यांवरती त्यांची भूमी गिळंकृत करण्यासाठी, त्यांचं धन मिळवण्यासाठी हल्ला केला नाही. हे या भूमीचे संस्कार आहेत आपल्यावर सज्जनो. आणि त्यामुळे या भूमीमध्ये प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतला आणि ते देखील अयोध्या या प्रांतामध्ये, जिथं कुठलंही युद्ध स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. त्यामुळे अस्तेय हा सैनिक देखील ज्याला परमार्थ साधायचा आहे त्याने निरंतर कसोशीने त्याची तपासणी करून त्याला आपल्या हृदय सीमेवरती उभं ठेवावं. ब्रह्मचर्य अर्थातच आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या कामनांचा त्याग, देहभोग, तामस वृत्तीतून आलेला आळस, निद्रा, या देखील सर्व गोष्टी ब्रह्मचर्याच्या अंतरंगातच घनीभूत आहेत. महाराज म्हणायचे की एक पत्नी व्रत हे ज्याने आयुष्यभर कसोशीने सांभाळलं तो देखील खऱ्या अर्थाने ब्रह्मचारीच आहे. आणि संचय करण्याची आमची ही वृत्ती, याचा जर आम्ही त्याग केला तर तो अपरिग्रह होतो. असा अपरिग्रहाने युक्त असलेला हा सैनिक, त्याच सैनिकाच्या अंतरंगाचे गुण आहेत. तो म्हणजे शौच. तो अत्यंत शुद्ध असला पाहिजे, अंतर्बाह्य, ज्याच्या जीवनामध्ये समाधान आहे, जो कायिक वाचिक मानसिक तप करत आहे, ज्या तपाच्या आधाराने त्याची श्रद्धारूपी गोष्ट त्याला नित्य त्या तपाला भगवंताशी जोडते. श्रीकृष्णाने श्रद्धात्रय विभाग या 17व्या अध्यायामध्ये या तपाचे जे 3 उपविभाग सांगितलेले आहेत सज्जनो, त्याचा विस्तार आपल्याला नीट समजून घेतला पाहिजे. माझं प्रत्येक तप हे भगवंताचं अधिष्ठान ठेवून माझ्या हृदयामध्ये असलं पाहिजे. माझा अभ्यास, माझं ईश्वर प्रणिधान, अशा या 10 सैनिकांनी या हृदयाची सीमा रेषा जिथं राम प्रगटलेला आहे अशा हृदयाचं संरक्षण केलं तर वैराग्यरूपी मंत्री हा सुदृढ राहू शकतो. तो विवेकरूपी राजाला बळ देऊ शकतो. विवेकरूपी राजा प्रसन्नतेने जगू शकतो, जे प्रभू रामचंद्रांचं रूप आहे. या विवेकरूपी राजाला 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे शांती तर दुसरीचं नाव आहे सुमती. खरोखर जोपर्यंत जीवाला या 2 पत्नींचा आधार मिळत नाही, कारण मनुष्याला अत्यावश्यक आहे जीवनात या प्रसन्नतेला टिकवण्यासाठी अंतरंगापासून आलेली शांती, जी शांती केवळ सुमतीच्या आधारानेच येऊ शकते.
मला तर असं वाटतं की जसं आपल्याकडं मुलींचं नाव लग्नामध्ये बदललं जातं, तसं ज्याच्या जीवनामध्ये स्वाभाविक सुमती आहे, तीच या विवेकरूपी राजाशी विवाह झाल्यानंतर तिचं नाव शांती होतं. कारण सुमतीशिवाय शांती येऊ शकत नाही. ज्याच्या जीवनामध्ये कुमती ग्रासलेली आहे, तो नेहमी अस्थिर आहे, तो नेहमी अशांत आहे. अशा या शांती आणि सुमती रूपी पत्नी या विवेकाच्या राजाला आहेत. आणि त्याची राजधानी ही पर्वतासारखी अचल आहे, ती डगमगणारी नाही. कोणाची राजधानी डगमगणार नाही? ज्याच्या जीवनाच्या मध्ये त्याने हृदयपटलावरती अशा पद्धतीने सैन्य, अशा पद्धतीने मंत्री, अशा पद्धतीने राजा आणि अशा पद्धतीने आपली गृहस्थी ठेवलेली आहे. त्याच्याच जीवनामध्ये त्याची राजधानी ही अचल पर्वतासारखी राहू शकते. सज्जनो, गायन केलं खरं तर पुढच्या चौपायांचा, परंतु मागचा संदर्भ द्यायचा राहिला आणि त्यामध्ये सगळा वेळाचा संपून गेला. त्यामुळं हा जो 236 क्रमांकाच्या दोह्याचा आपण गायन केलं, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.